विचारांच्या वेगापेक्षाही जास्त वेगानं बदल घडणारे जग म्हणजे डिजिटल जग। तंत्रज्ञानाच्या या झपाट्यानं बदलणाऱ्या युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे आणि ही नव्या पिढीची गरज पूर्ण करते जेटकिंग। चला तर पाहूया काय आहे जेटकिंग। डिजिटल क्रांती संपूर्ण भारतात नव्हे तर जगभरात घडतीये। या डिजिटल क्रांतीत टिकून राहायचं म्हणजे कौशल्य विकासाची गरज आहे। याच क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे जेटकिंग। रेडिओ तयार करण्यापासून जेटकिंगची सुरुवात झाली। गेल्या 27 वर्षात आयटी प्रशिक्षण क्षेत्रात जेटकिंग अव्वल स्थानी आहे। तरुण पिढीला आयटीचं शिक्षण देऊन डिजिटल क्रांतीत सहभागी करून घेण्यात जेटकिंगचा मोठा वाटा आहे। जेटकिंग गेल्या 27 वर्षापासून कम्प्युटर ट्रेनिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। संपूर्ण भारतभरात आणि विदेशात जेटकिंगचे 100पेक्षा जास्त ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि त्यामध्ये 20,000 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत। आजपर्यंत 7 लाखाहून जास्त विद्यार्थ्यांनी जेटकिंगमधनं प्रशिक्षण घेतले आणि ते वेगवेगळ्या अतिशय चांगल्या कंपन्यांमध्ये आज नोकरी करत आहेत किंवा कार्यरत आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं स्वतःचं साधं ईमेल अकाउंटही नाहीत असे विद्यार्थीही जेटकिंगमध्ये प्रशिक्षण घेतात आणि या प्रशिक्षणानंतर हे विद्यार्थी आपला डेटा क्लाउड करू शकतात। जेटकिंगमध्ये कम्प्युटर नेटवर्किंग प्रशिक्षणाबरोबरच योगा, व्यक्तिमत्व विकास या महत्त्वाच्या गोष्टींचंही प्रशिक्षण दिलं जातं। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा उपयोग होतो। आमच्या इथे नेटवर्किंगमध्ये तसेच स्मॅकमध्ये कोर्स प्रशिक्षण दिलं जातं। आमच्या इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं नॉलेज असतं। बेसिक कम्प्युटरच्या नॉलेजपासून ते सुरुवात करतात आणि सर्व्हरपर्यंत अगदी त्यांच्या करिअरमध्ये ते एका उच्चांकाला पोहोचतात। उदाहरणादाखल सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी कोणताही आमच्याकडे येतो तेव्हा त्याला साधा त्याचा ईमेल ॲड्रेस नसतो, पण जाते वेळेस त्याचा डेटा तो क्लाउडवरती घेऊन जातो। अशा प्रकारे आमच्या इथे मायक्रोसॉफ्ट, सिस्को, रेड हॅट ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवरती आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्टिफिकेशन केली जातात। जेटकिंगमध्ये फक्त आम्ही टेक्निकल नॉलेजच नाही तर त्याच्यामध्ये उत्तम स्किल्स मुलांमध्ये कसे डेव्हलप होतील ह्याप्रमाणे त्यांना आम्ही रेडी करतो। जेटकिंगमध्ये आम्ही कोर्स जो शिकवतो तो स्मार्ट लॅब प्लस आहे। स्मार्ट लॅब प्लसमध्ये त्यामध्ये त्यांना योगा शिकवलं जातं, त्यांना प्रॅक्टिकल्स असतं, प्रशिक्षण दिलं जातं, त्याचप्रमाणे असाइनमेंट्स त्यांना देतो। त्याप्रमाणे म्हणून ती मुलं जॉबसाठी उत्तमरित्या तयार होतात। मी जेटकिंगमध्ये जॉईन झालो। जेटकिंगमध्ये M&A कोर्स मी केला। तो हा M&A कोर्समुळे मी आज जे कम्प्युटर इंजिनियर्स आहेत, माझ्यावर जे कलिग्स आहेत त्यांनी BE केले, तर त्यांनाही मी कम्पीट करू शकतो। आज त्यांना मी सपोर्ट देतो आणि त्यांनाही मी एक्सपिरियन्स सांगतो इकडचा की माझं एज्युकेशन काय झालं आहे। सिस्कोचं आणि सर्व्हरचं जे मला इथून नॉलेज मिळालं आहे ते वन ऑफ बेस्ट नॉलेज आहे। आयटी क्षेत्रात सक्षम करिअर करण्यासाठी योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। जेटकिंगमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळू शकते। बँकिंग, रेल्वे सेवा, टेलिकॉम अशा क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत। शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या संधी उपलब्ध आहेत। ह्या इंडस्ट्रीमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज पण आहेत, जसं बँकिंग, रेल्वे, टेलिकॉम, ॲग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन ह्या ठिकाणी सगळ्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत। ह्या अपॉर्च्युनिटीज मेट्रो सिटीजमध्ये नाही पण ग्रामीण भागात पण जास्त प्रमाणात उपलब्ध होणार आहेत। एलिजिबल स्टुडंट्स ह्या कोर्स डिजिटल स्किल्ससाठी मुलं अंडरग्रॅज्युएट्स, ग्रॅज्युएट्स, BCom, BA स्टुडंट्स आणि इंजिनिअरिंगसुद्धा अप्लाय करू शकतात। सध्या आयटी क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये IT इंजिनियर, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर, त्याच्यानंतर आहेत बिग डेटा सपोर्ट, स्मार्ट सिटी इंजिनियर्स, क्लाउड ॲडमिनिस्ट्रेटर, डिजिटल मार्केटिंग इंजिनियर्स आणि सोशल मीडिया इंजिनियर्स या खूप संधी उपलब्ध असल्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू शकता। आणि ह्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल, सक्षम करिअर करायचं असेल तर तुम्ही कम्प्युटरचं तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, नेटवर्किंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे, जे जेटकिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतं। याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचे कोर्स देतो। आणि जर तुम्हाला आणखी प्रगती करायची असेल, तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव वाढल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बिग डेटा, क्लाउड कम्प्युटिंग आणि सोशल मीडिया कम्प्युटिंगमध्ये पण तुम्ही तुमचं करिअर करू शकता आणि त्यानुसार तुमची ग्रोथ होऊ शकते। डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यामुळे भारतातही डिजिटल क्रांती होतीये।
या डिजिटल क्रांतीमुळे सुमारे 1,70,00,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तरुणाईनं डिजिटल क्षेत्रातले बारकावे समजून घ्यायला हवेत. भारतामध्ये सुद्धा मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, तर या सगळ्या बदलांमध्ये होणार असं आहे की जवळपास 2.5 लाख खेड्यांमध्ये इंटरनेट पोहोचणार आहे. 4 लाखपेक्षा जास्त शाळांमध्ये सुद्धा इंटरनेट ॲक्सेस मिळणार आहे. आणि या सगळ्यांमुळे प्रत्यक्ष ज्या करिअरच्या संधी आहेत किंवा प्रत्यक्ष नोकरीच्या जवळजवळ 1,70,00,000 नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या जवळजवळ 80 लाख नोकरीच्या संधी तयार होणार आहेत. त्यामुळे नुसतंच डिजिटल क्रांतीच नाही, तर त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणा किंवा प्रत्येक तरुणाच्या आयुष्यामध्ये यामुळे खूप मोठा बदल घडणार आहे. फक्त त्यासाठी प्रत्येक तरुणाने स्वतःला ॲडॅप्ट करावं लागेल, त्याला काहीतरी शिकावं लागेल आणि ह्या येणाऱ्या संधीचा फायदा करून घ्यावा लागेल. जेटकिंगच्या भारतासह जगभरात 100पेक्षा जास्त शाखा आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 16 शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल युगात स्वतःचा विकास करून घेण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सिद्धी, आपलं बुलेटिन तर एकदम मस्त चाललंय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया का? हो नक्कीच. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.